गाईज गुड मॉर्निंग. फायनली तिसरी सकाळ थायलंडमधली, बँकॉकमधली, पठायामधली. सो गाईज आता आम्ही जातो मेन बँकॉक सिटीमध्ये. आज जातलो, मजा करतलो गाईज. गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर थर्ड व्लॉग. तिसरा व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी उठले, माझी तयारी झाली आहे सकाळचे. इकडे वाजलेत, इथे जस्ट वाजलेत, 1 मिनिट सांगते तुमका. ओके, इथे सकाळीचे 5 वाजलेत. सो तयारी झालेली आहे बिकॉज आमका इकडनं बँकॉकला जाऊ समथिंग काहीतरी 2 तास लागतात, 2-2.5 तास. सो गाईज वहा जो म्हणजे तिथे जे शो असतात ते 1 नंबर असतात. म्हणजे एक जर शो चुकलो तर पुढचे शो बघण्यात काहीच मिनिंग नव्हता. मनान पटापट उठून सगळ्यांनी तयारी केलेली. सगळे लॉबीत असत. 6 वाजता सगळ्यांना भेटायचा. सो गाईज 6 वाजता सबके साथ मिलते. सगळे निघालोय. कसे बॅगा ठेवतात बघा गाडीत. ज्यांच्या गाडीत बॅगा ठेवून झाले ते आले तसे. चलो गाईज, हम चले बँकॉक सिटीमध्ये. हे कशात जातो आम्ही, काहीतरी असं काय काय बघूचं असा एलिफंट शो आणि काय काय खूप काय काय असं बघू. भारी भारी असा रात्री जाणार आहे क्रूजला गाईज रात्र क्रूज गोबी जाणे काय. सो आमच्याबरोबर तुम्ही पण मजा करा बघून. आम्ही लाईव्हमध्ये मजा करतो गाईज. सो गाईज ॲक्च्युली आम्ही 2 तासाच्या अतूट परिश्रमाने फायनली सफारी वर्ल्डमध्ये पोचलो. बघूया आता इथं काय काय असतं. सिंह, वाघ सगळं बघणार आहे गाईज. बघूयात. आणि आमचा हा सगळा पूर्ण ग्रुप आहे. लाल टोपी पण तिथे आमच्या ग्रुपमधला मेंबर आहे. चलो गाईज देखते. थोड़े रियल है, थोड़े ऐसे रहेगा. एकदम मूवी नहीं करना कुछ. बघा मंडई सगळे आपलेच आहेत माणसं. दोघं पाण्यामध्ये मासे वगैरे आहेत भारी भारी. हॅलो गाईस, हे बघा काय बदक आहेत की बगळे आहेत. मला बदक आहेत मे बी. बदक आहेत बाई, बदक आहेत. बघा गाईस किती बदक आहेत, किती सारे. ओ बाबा हेड बघा, हाय करा का. हाय बघा, बदकांसोबत फोटोशूट चालू आहे. बदकासोबत हे आपण हे काहीतरी बघूया. हे काय, अरे हे तर कांडे चोरासारखं दिसतंय मला. आम्हाला दाखवतो. दिस इज अ कांडे चोर, आय थिंक सो. मुंगूस नाही ते कांडे चोर. कोरियातून इलो कांडे चोर. दिस इज अ कांडे चोर. काय किती जवळून चालतोय. ही जर जाही नसली असती तर हिंमत नसती झाली होती. चलो गाईस चलते. पुन्हा एकदा एलिफंट शो काल सारखं जायचं परत. हो गावतलो हा बघा लगेच. अरे हा नाही काय गेला हा बघा लगेच गेला. आणि आमचं न्यू फ्रेंड आहे. काहीच एलिफंट शो झालो, बघितलात तुम्ही कसं होत होतो. आता आम्ही चाललो स्पाय शो बघू. कसं असा काय माका नाही माहिती. स्पाय शो म्हणजे काय काय माका नाही माहिती. बघूया गाईस आहे का. चलो गाईस बघूयात काय काय स्पाय शो म्हणजे. स्पाय शो हे मला वाटतं हे काहीतरी डेंजर आहे. अरे वॉर टाईप असतं, म्हणजे मारामारी असणार, गन वगैरे चालवणार. हाँ भाई स्पाय शो. चलो भाई देखते बघूया शूट. इथं तर आता एलिफंट शोला तर नव्हतं तरी पण मी केलं आहे. बघू इथे जर नसेल तर सॉरी. बघू पण मी ट्राय करणार आहे हे तुमच्यासाठी. काय सेटअप बघा खूप याचा.
इकडनं आता ते फायटिंग खेळणार बंदुकीने ते पण. एक नंबर होता काय त्या खतरनाक भाई खतरनाक रिअल पबजी खूप पावले रिअल पबजी रिअल पबजी बघायला भेटली खतरनाक एकदम गॅस. आमची वाट लागली अशा पाऊस इलो माहिती थंयसून धावत जाऊचा लागता धावत कशाक जेवचा आता जेव जातलो नाही तर जेवण सरतला भिजत धावत सगळा भिजला वाटाचा नाही शर्टात भिजला. तुझं पण नाही तुझं जॅकेट आहे हिचं पण नाही वाटणार गाईस. हे बघा इथेच तुम्हाला समजेल आम्ही किती भिजलोय दाखव. हे बघा गाईस तोंड हा मला ते पण नाही दिसलं बिकॉज मी कॅब घातली होती. येस काय म्हणून कॅब आणण्याचा हा फायदा आहे. या हे बघा मी सांगत होतो हिला म्हणून मी घातली नाही आज. सेम आउटफिट आहे माझा पण मी घातला नाही बिकॉज आज चिखलात धावावं लागणार आणि खराब होणार. नाही बोलले होते ना सफारी वर्ल्ड म्हणजे जंगल प्राण्यांचंच हे होतं मग इथे चिखल असणं साहजिक आहे. गाईस हे बघा हे डॉक्टर आहेत कोल्हापूरचे ना कोल्हापूरचे गाईस ते आमच्या सोबत आलेत. वाट लागली वाट आमची गाईस. काय ठीक आहे गाईस म्हणजे आम्हाला टेन्शन नाही गाईस भिजलो तरी आम्हाला टेन्शन नाही. डॉक्टर घेऊन फिरतोय आम्ही डॉक्टर गोळ्या घेऊन फिरतायत गाईस. चलो गाईस बघू आता कुठे जायचंय. आणि माझं काय पावसामुळे हे पण फाटलंय भाई मला जेवण देता येत की नाही काय माहिती. सो गाईस चलो बघू आता. बटरफ्लाय व्हाय आर यू गोइंग बटरफ्लाय व्हेअर आर यू गोइंग. भाई इनीला आमचं डोकं बॅड केलंय खरंच बसाड्या आवाजात आमची वाट लावून टाकली वाट. डॉक्टर हे सगळं यांनी सांगितलं होतं असं करायला. भाई पण पूर्ण ट्रिप मध्ये बसाड्या आवाजात आमची वाट लावून टाकल्या नाही ना खरंच सांगतोय. कानाची शाप पटर हा आता गपणार आवाजात आपण चालूच असतं पळल्याशिवाय काही कामच नाही भाई. इथं पावसात भिजायचं नाही तर पळायचंय. चला सगळे हे बघा ज्येष्ठ नागरिक सगळे पळत आहेत. काय झुलतो पूल बघा झुलतो पूल बाबा झुलतो पूल भाई झुलतो एकदम डेंजर चलतात ना कसे सगळे. फायनली गाईज आम्ही पोचलो जेवणाच्या ह्याच्यात पण कदाचित या आमचा सेक्शन नाही कारण या सगळा विकत घ्यायचा. आमचा फुकटवाला दुसरा असतं ना फुकट म्हणजे फुकट नाही पॅकेजमध्ये फुकट नाही भाई पॅकेजला पैसे दिलेत आपण. हा
काय माहिती आपला सेक्शन वेगळा असेल. ती म्याव म्याव आल्यावर समजेल. म्याव म्याव काय तिचं नाव म्याव म्याव नाही तर तुम्हाला असं वाटेल मी तुला चिडवते. म्याव म्याव. चलो गाईस एवढे भिजा निलव आपल्याला जेवण तरी चांगलं असतं. काय नाही किती कोंबड्या मारल्या हा ना बघा काय किती लोक आहे आणि ते लेग पीस देतात प्रत्येकाला नाही हवे तितके घ्या ना. आम्ही नाही खात, आम्ही व्हेज खातो. आम्ही व्हेज खातोय कारण आम्हाला चिकन बघूनच डेंजर. चिकन डायरेक्ट त्यांनी समुद्रातून तळून आणलंय गाईस. धनश्रीला फक्त जेवण आवडले. धनु जेवण आवडलं ना एकदम. जब कोई लड़की बोलती है ना उसको समझो. बरोबर आहे. आवडलं नाही जेवण मग कसे खाते. आवडीने खाते वाव वाव करत. म्याव म्याव करत. मॅव मॅवल्या शिव्या देत देत खातोय जेवण सगळेच कारण पोट भरा पाया ना. चलो गाईज बघू आता खाईन येतं आमका मॅव मॅव. गाईज आमचा फिरून बिरून झालाय. हाय कर असं असं. ओके गाईज आमच्या बरोबर एक छोटा पोरगा आहे. इकडे आहे बाई इथे. चलो गाईज ते छोट्या पोरामुळे मला थांबावं लागलं. बाकीचे गेले माका टाकून. जात आहे आता डॉल्फिन शो बघून जातो. आता जेवण बिवून झाला मस्तपैकी आता चाललो डॉल्फिन शो बघून. गाईज डॉल्फिन शो डॉल्फिन तुम्ही काय दाखवते लोबिया नको ते कोणाला लावून नाही पण आतापर्यंत सगळं दाखवले तसं काय दाखवत नाही. चलो गाईज गावले माका हे बघा डॉल्फिन शो बघू गेलेले माका टाकून गेलेले लवकर. भेटलो आम्ही आता एकत्र डॉल्फिन शो बघतो. हे नाही डॉक्टर नाही मार जोक. शो टाइमला नाही मारत ना जोक. हे बोलतात शोला जोक मारतात. मुझे पहचाना नहीं. चलो गाइस देखते हैं शो काय. डॉल्फिन नाही जाता आणि डॉल्फिन सोबत फोटो काढायचा 700 वाजले. लोकांचे फोटो काढून दे का 100 बोला गणपती बाप्पा भाई काय पण होऊ शकतं आपलं भाई. इंडियात आलोय आम्ही महाराष्ट्रात यात. गाईज डॉल्फिन शो झाला. आता आम्ही चाललो जंगल सफारीला. सफारी पण गाडीतून अशी करावी लागते. अशी गाडीतून घ्यावी लागते. असं गाईज गाडीतून जावं लागते जंगल सफारीला. जिराफ आहे जिराफ. पुढे गेल्यावर उंट आहेत. ते काय समोर उंट आहे. गाईज दाखवतो मला. हा घ्या जिराफ पुढे गेल्यावर राईट साइडला लक्ष द्या. राईट साइडला एक मिनिट सगळ्या जंगलाचे प्राणी उजव्या हाताला बघा रे जिराफ केवढे मोठे आहेत. त्याच्यावर दिसला का त्या जिराफ खातोय का त्या तिथं त्याचं त्यांचं उंच त्यांचं खाण्याचं त्यांनी केलंय. तेव्हा खाली अलीकडचा मान वाकडी करून खातोय तिथं. हरणाचाच भाग आहे ना तो. सांबराला असे बसायला सावली केली की बऱ्यापैकी खालची घातली. सगळे पाण्यातच गेलेत बघितलं का.
नंतर कुठलीच गाडी पुढे जाऊन देत नाही 8 नंतर. सकाळी 6 वाजताच. कारण ते सगळे प्राणी आहे ना असे काय काय इकडे ए उजव्या हाताला बघा उजव्या हाताला हे बघा पानघोडे. आणि मग अशी काय होतं गेंडे. गेंडा होता. हे काही इथं आहेत की तार कंपाऊंड आहेत सगळे. तशी मोकळी. गाईस फायनली आम्हाला आमचा रूम भेटला. कुठं बँकॉकमध्ये. हा यास बँकॉकमध्ये आम्ही रूम म्हणजे हे केलं आहे. नेक्स्ट रूममध्ये आलो आहे. सगळं फिरून वगैरे आता इथे आराम करणार गाईस. थोडा वेळ आराम आहे. देन मग आम्ही जाणार आहे क्रूजला. गाईस रूम बघा भाई. रूम भाई साहब. रूम ओ भाई साहब सी दिस गाइस. एक नंबर भाई. एक नंबर भाई. फुल पैसा वसूल. खतरनाक भाई. आग भाई आग. मचाएंगे ब्रो. भाई बेड बघा. बेड ही शपथ आईच्या गावात भाई. इथं तर स्विमिंग पूल आहे. मिनी स्विमिंग पूल. इथं झोपायचं मस्त. काहीच मौज करते भाई दे. हाय उद्याची सकाळ एक नंबर ना. आजची रात्र भाई. रात्री तिथंच झोपणार मी मस्त पाण्यात भाई. क्लाउड पण बघा एक नंबर. आम्ही फायनली क्रूजला पोहोचलोय थायलंडच्या. बघूया आता काय होतं. बँकॉक हे बघा. बँकॉक बडबडतात. बँकॉकला आम्ही पोहोचलोय भाई. बँकॉकला क्रूजला चाललो आता. पहिल्यांदा जातलोय क्रूजला. आमचा बटरफ्लाय बोल ना. हाँ बबू चलेंगे गाइड्स. चलो हम चले क्रूज पे. बघा हे असं काहीच. यार माझी आयफोन असून सुद्धा क्लिअरिटी एवढी का नाही खास. काय माहिती गाईज. बाबा खरे होते. यांच्या बाजूक जाऊचा म्हणजे काही डेंजर वाटतं. काय चालू आहे सर. क्रूज सोडून बाकी सगळी मजा चालू आहे. खराच डेंजर विषय आहे हो. काल नका धनु विचार होता थायलंडमध्ये असं. आणि मालवणी बाई. मी सगळीकडे मालवणी बोलतो आहे. मालवणी सोडूच नाही. काल मी त्या बोटवाल्याक सुद्धा गाई घाली होते मालवणी. तर ऑड इज दिस म्हणा होतो ते चांगलं जाऊ. फायनली आय एम गोइंग टू क्रूज. चाललोय गाईज क्रूजला फायनली. हा गाईज हे देखो या दोघांची बर्थडे पार्टी आहे. हिची पण हे धनु इथे बघ. या दोघांची बर्थडे पार्टी आहे आज. डायरेक्ट क्रूजवर भाई. लय श्रीमंत लोक आहे ती. मोठी माणसं आहे. मोठी माणसं आहे ती भाई. दोघांनी भाई असे बहिणी पाहिजे. दोघांनी कंबाईन मध्ये पार्टी दिली माहिती का. ती पण डायरेक्ट क्रूजवर. माझ्या पेशात डायरेक्ट क्रूजवर पार्टी दिली गायची बघा. विश्वन क्रूज. ओके चलो गाईस. चांगले आशीर्वाद देणार. हा आम्ही फक्त आशीर्वाद देणार आहे दोघींना पण. हिला पण. तिला ना आम्ही गिफ्ट म्हणून चांगले आशीर्वाद देणार आहे. आम्ही गिफ्ट म्हणून तुला चांगले आशीर्वाद देणार. सगळ्या बहिणींना माझ्यासारखा भाऊ भेटा. माझ्यासारखं भाव गावलो सगळ्यांना ना. सगळे नशीबवान बहिणी आहे बघा. याच्यासारखे नशीबवान बहिणी असतात. माझ्यासारखं सगळ्यांका भाव गावलो. बघा बहिणीची पार्टी सगळ्यांका क्रूजवर देतोय मी. बड्डेची पार्टी बहिणीच्या मी देतोय. बहिणीच्या बड्डेची पार्टी काय काय नाही मग कोण देतोय भाई. भाऊ भाई. भावाचा प्रेम उतू झाला बहिणीवरती. डायरेक्ट क्रूजवर. आता 9:30 पर्यंत
गिफ्ट तुम्ही बघितलात माझो, बट तुमका एक गोष्ट सांगूची आहे की ह्याचा वॉच असा त्या माझ्या मामाच्या मुली गाईज, म्हणजे हार्डली ते आता मामाला 3 महिन्याची मुलगी आहे आणि तिच्या लाईफमधलं पहिलं गिफ्ट तिने मला दिलं आहे गाईज. ही माझी लाडकी बहिणाबाई जिने मला हे गिफ्ट दिलं गाईज. एक नंबर भाई, हे लाईफमधलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे माझं, जे मी नेहमी जपून ठेवतेलं आहे. फायनली आम्ही रूमवर इलो आणि आता काय नाही झोपतलो मस्तपैकी, कारण खूप धमाक झाला गाईस. बघितलात तुम्ही आम्ही किती एन्जॉय केला काय, तर सगळे ग्रुप मेंबर होते. सो खूप 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 असा एन्जॉय झाला. सो ठीक आहे, पण बाकीचा दिवस एकदम खतरनाक गेलो गाईस. बघितलात तुम्ही एकदम भारी, सगळं भारी झालं एकदम. सो गाईस फॉलो करा, लाईक करा. सो गाईज किती वेळा बोललो आहे मी आजच्या दिवसात, काय बघा सांगा कमेंट करून. मोजा बघ्या कोण मोजता, खूप वेळा बोलले मला माहिती आहे, पण गाईज खरंच सांगते परत एकदा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही सबस्क्रायबर वाढव गई पटापट. चलो गाईज बाय बाय, भेटूया उद्या. आता उद्या आम्ही बँकॉकला शॉपिंगला जातो आणि देन तिकडनं आम्ही सेकंड डेस्टिनेशन बाई मलेशिया, वेट टू मलेशिया बाई. चलो गाईज तोपर्यंत बाय बाय. उद्या आपण बँकॉकच दाखवतो, बँकॉकमध्येच असतो. सो काय विषय नाही, बट परवा गाईज मलेशिया. सो सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय बाय.